इतकी सिक्युरिटी पाहिजे बॉस. चोर नावाचं गाणं तुम्ही ऐकलंय का? मेरा नाम भी ले जा, मेरा काम भी ले जा, मेरा राम भी ले जा, मेरा श्याम भी ले जा. कारण हे गाणं जेव्हा मी ऐकलं, त्याच वेळी मी हे पुस्तक वाचत होते अर्थाच्या शोधात आणि त्यावेळी तिथे एक प्रसंग नमूद केलेला आहे आणि त्या प्रसंगामध्ये आणि या चोर गाण्यामध्ये इतकं साधर्म्य मला जाणवलं आणि ते काय हे मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी हा जो प्रसंग आहे तो थोडक्यात सांगते. ऑर्थर मिलर यांचा विचीतील घटना म्हणजे इन्सिडेंट ॲट विची या नावाच्या नाटकातला हा प्रसंग आहे आणि या नाटकामध्ये एक उच्च मध्यमवर्गीय ज्यू व्यक्ती आहे आणि त्या ज्यू व्यक्तीसोबत नाझी अधिकारी, नाझी सैनिक जे असतात ते अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना वागणूक देतात. ती उच्च मध्यमवर्गीय व्यक्ती असते त्यामुळे तिच्याकडे तिची प्रमाणपत्र असतात. मोठ्या-मोठ्या व्यक्तींनी तिला लिहिलेली पत्र असतात. तर त्या व्यक्तीला असं वाटतं की हे सगळं मी दाखवलं तर माझी या सगळ्यामधून सुटका होणार आणि म्हणून त्याला ज्यावेळी नाझी अधिकाऱ्यासमोर नेलं जातं, त्यावेळी त्या ज्यू व्यक्तीला विचारलं जातं नाझी अधिकाऱ्याकडून, की "हे एवढंच आहे का तुझ्याकडे जे आहे ते?" तर तो म्हणतो, की "हो, माझ्याकडे जे सगळं होतं ते हेच आहे." तर तो नाझी अधिकारी ते सगळं कचऱ्यात टाकून देतो आणि ज्यू व्यक्तीला विचारतो, की "आता बोल तुझ्याकडे काय आहे?" आणि ह्या प्रसंगामुळे तो ज्यू व्यक्ती जो असतो तो पूर्णपणे ढासळून जातो. कारण आता माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही. जी प्रमाणपत्र होती, मोठ्या-मोठ्या गोष्टी होत्या, इतक्या दिग्गज व्यक्तींनी दिलेली मला पत्र होती. आता माझ्याकडे त्यातलं काहीच नाहीये. याचा अर्थ मी आता कुणीच राहिलेलो नाहीये, असं त्या ज्यू व्यक्तीला वाटायला लागतं. पण या प्रसंगामध्ये जर व्हिक्टर फ्रँकल असले असते, तर ते काय म्हणाले असते, "जोवर प्रसंगाला तोंड कसे द्यायचे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे, तोवर आपण कधीच रिते होऊ शकणार नाही." म्हणजेच चोर या गाण्यामधलं मेरा नाम भी ले जा, मेरा काम भी ले जा, मेरा राम भी ले जा, मेरा श्याम भी ले जा, जात भी ले जा, औकात भी ले जा, सगळं काही असेल माझ्याकडे ते सगळं काही घेऊन जा आणि मला आझाद कर, मला स्वातंत्र्य दे. हे गाणं ज्यावेळी मी ऐकलं, त्यावेळी इतकी सिक्युरिटी पाहिजे बॉस. म्हणजे हे सगळं जरी घेऊन गेलास, तरी मी आझादच होणार आहे. हे एक व्हर्जन. पण दुसरं व्हर्जन असं, की हे सगळं वरवरचं आहे अरे. हे सगळं जरी तो घेऊन गेलास ना, तरी मला माहिती मी कोण आहे आणि मी सिक्युअर आहे. जे आहे माझ्याकडे, हे सगळं वरवरचा तर मुलामा दिलेला आहे. ते सगळं घेऊन गेलास, तरीसुद्धा आय एम सिक्युअर इन मायसेल्फ. हे जे 2 गोष्टींचं ट्युनिंग मला सापडलं, की हा प्रसंग आणि त्यामध्ये व्हिक्टर फ्रँकल हे असले असते तर काय म्हणाले असते आणि हे चोर हे गाणं. आता ज्यावेळी मी ते गाणं ऐकते त्यावेळी आय फील सो सिक्युअर विदिन मायसेल्फ. जेव्हा कुठेतरी इन्सिक्युरिटी येते, कुठेतरी आपल्याला वाटतं, "अरे, अरे, डळमळतंय की काय सगळं?" त्या वेळेला ह्या 2 गोष्टी मी आठवते आणि थोडी शांत होते. तुम्हाला हे कसं वाटलं इंटरप्रिटेशन आणि असं कुठलं गाणं तुमचं फेव्हरेट आहे का? किंवा असं कुठलं पुस्तकातलं काही वाचलंय का तुम्ही आणि जे तुम्हाला खूप भावतं? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी मी नक्की शेअर करत जाईन. त्या तुम्हाला आवडतील का? तर मला नक्की फॉलो करा.